लक्षात आलं हे जर आपण थांबवलं आणि जर आपलेच कर्मचारी तिथे पैसे मोजण्यासाठी लावले तर मला असं वाटतं तिथे जर काही लूप होल्स असतील तर त्यामुळे सुद्धा या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते। या उद्देशाने केलेल्या अनेक उपाययोजना आहेत आणि ह्या उपाययोजनांमुळे जी आत्ता दानपेटीमध्ये वाढलेली जी वाढ आहे ही तशीच वाढत राहावी यासाठी ह्या उपाययोजना कायमस्वरूपी करणं आणि हे उत्पन्न वाढवणं हा साधारण मंदिराचं उत्पन्न वाढवणं हा यामागचा खरा उद्देश होता। पण तुम्हाला असं वाटतंय का जाहीर सभेत मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी हे जे संपूर्ण जो पत्र होतं किंवा कॉपी होती वाचून दाखवली कुठे ना कुठे गैरसमज त्यांचा सुद्धा याचा निर्माण झाला असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटतं त्या पत्रामध्ये आम्ही पत्र पाहिलं जे आमच्या ट्रस्टी 8 ट्रस्टीने लिहिलं होतं त्या पत्रामध्ये हीच मागणी होती की ऑडिट ज्या वेळेला होईल ऑडिटर आम्हाला विचारण्यापूर्वी आपण हे शासनाला कळवावं की जी वाढलेली वाढ आहे ही वाढ आणि यापूर्वी जे कमी होत होते 1-2 वर्षापूर्वी हे का होत होते ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या एका पवित्र उद्देशानेच ह्या ट्रस्टीने ते पत्र लिहिलं होतं। खरं पाहिलं तर साधारणतः 2 वर्षापूर्वीचं हे वार्षिक उत्पन्न हे साधारण 114 कोटी होतं, आत्ता ते 182 कोटी झालं। त्यामुळे राजसाहेबसुद्धा ज्या वेळेला त्यांना ही सद्य स्थिती कळेल त्यावेळेला या ट्रस्टीचं राजसाहेबसुद्धा कौतुक करतील अशा प्रकारचा माझा एक आम्हाला असं वाटतंय। या ठिकाणी एक प्रचंड मोठं काम आपण युती शासनाच्या वतीने करतो आहे। साधारणतः तो आराखडा येईल आणि त्या कार्यक्रमाचं उद्घाटनही फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांनी केलं। मी राजसाहेबांना पत्र लिहिलं की साहेब इथे जे काही नवीन काही सुशोभीकरण होऊ पाहत आहे हे आम्हाला आपल्याला दाखवायचं आहे कारण राजसाहेबसुद्धा एक चांगले कलाकार आहेत त्या उद्देशाने त्यांनाही पत्र दिलं। त्यामुळे मला असं वाटतं राजसाहेबांचा यामागचा उद्देश सिद्धिविनायक मंदिराला बदनाम न करता जे चांगलं काम केलं आहे आमच्या ट्रस्टीने त्याला शाबासकी देणं पुरतं असावं असं मला वाटतं आहे। मार्च महिन्यामध्ये एक अशी घटना घडली होती आणि त्यामुळे एका कर्मचाऱ्याला अटक देखील झाली होती। ते प्रकरण आणि तुम्ही ज्या काही उल्लेख करताय ते एकच आहेत का सर्व? नाही अनेक याच्यामध्ये म्हणजे ह्या ज्या काही आम्ही उपाययोजना सांगितल्या जे लूप होल्स होते ते सांगितले हे करत असताना आम्ही पोलिसांचा सुद्धा आधार घेतला आणि ज्या ज्या ठिकाणी पोलीस तक्रार करणं आवश्यक आहे त्या ठिकाणी पोलीस तक्रार करून साधारण 9 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती। नंतर त्यांना जामीन झाले आणि मला असं वाटतं की कायदेशीररित्या जी ॲक्शन घेणं आवश्यक आहे ज्यांनी अनियमितता केली ते सगळ्या उपाययोजना आम्ही आजपर्यंत करत आलो आहे। या ठिकाणी उपाययोजनापैकी इथे जे काही स्टॉलधारक आहेत त्यांच्याकडनं सुद्धा काही अनियमितता होत होती त्यांच्या बैठका घेऊन सांगितल्या। आमचे जे सिक्युरिटी गार्ड आहेत काही सवयी लागलेल्या होत्या त्यांच्याही बैठका घेतल्या, कर्मचाऱ्यांच्या बैठकी घेतल्या। त्यामुळे मला असं वाटतं ही जी काही वाढ झाली हे श्रेय फक्त आमचंच आहे असं नाही, इथले